सूट नुसतं मोबाईल 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 काय लावला पोट्टे तुला? ठेवत काय नाही ठेवत तो मोबाईल तू? जाय बाई. काम करून सारा धंदा करून मोबाईल पावाले बसली. भले डोळ्यात येते तू यावाले. जाय तिकडे. नाही ठेवत मोबाईल. काही मी काय फालतूची काम करून राहिली काय? कामशीरच पाहून राहिली. कामशीर पावाले. आता तुला माराव का काय करावं बापा? मारणं जीवच घेऊन टाकणं. अव तुला मला जन्म दिला तर माझ्या सौभाग्य नाही. पाप झालं माझ्यावाला पाप. दलिंदर कुठची बोलायला लाज नाही वाटत तिला. काहीच्या काही कुठच्या कुठे बोलत राहते हेंबार तोंडी. सर सकाळपासूनची उठली तर दोन धंदा केला तुला. उठला तर बिस्तर काढला. खाल्ल्या पेल्याचे भांडे घासले. अजून काय केलं तू ना? नाही काय केलं? सारे काम मला करायला लागून राहिले. हा हा असं नाही का बा अक्कल आहे त्यात म्हणून काही अक्कल नावाची चीज नाही आहे त्यात. मैं इतनी सुंदर हूं मैं क्या करूं क्या करूं. हाय सोनाली काय करतेस ग? दलिंदर बेशरम कुठची लाज नाही आहे बाईले. हिचं नाही का मी उरकवूनच टाकतो. लवकर उरकवून टाकतो हिचं. मग समजून येईल काय असते संस्कार काय असते जिम्मेदारी आणि काय असते रीत रिवाज इले तवा कुठे समजन तसं समजणार नाही इले तसं. शांताबाई बोल ना बाई गंगा काय म्हणता माय? चालते का भाऊ हुरडा पार्टी करायला? हुरडा पार्टी करायला जाऊन आपण वावरात 2 वाजले आता. लवकर जाऊ करू ना वापसू. चालते का माईचा माणूस घरी नाही येत म्हणून चल बाई म्हटलं. चाललं जाऊ म्हटलं बापा. माईचा माणूस असला म्हणजे हरभऱ्याला हात नाही लावू देत मग म्हणून म्हटलं चालते का शांता? माय गंगा कुठं हो बापा? माईचे कामधंदे पडले ना ने पोट्टी नुसतं मोबाईलच घेऊन बसते बिचारी. एका कामाचा आधार नाही व. अव हातभर झाडाचा फळाभर झाडाचा आधार नाहीये. सांग काय करू? सारे काम मला करायला लागते. अव असू दे बापा. अक्कलही नाही आहे. काही कुकडचे कुकडे बोलते. शिकत नाही सवरत नाही. मग कोणत्या कामाची पोट्टी आहे? राग नाही आणि काय? माझ्या जीव भल्ला खवलते बाई. मी लोकांना ज्ञान देतो पण माई पोट्टीच नुसतं एवढी बेशरम निघाली एवढी नालायक निघाली का काय सांगू बाई गंगे. असू दे बापा शांताबाई. लेकराची जातो आता पोरी बारीची जाऊ दे ना माय. सासरले गेल्यावर कामच करायला लागते. तर माईच्या घरी घेऊ दे ना. सुख घेते तर जाऊ दे तिकडे. करून टाकत जाय काम. मी करू लागतो तुले काम. चल मला कोणतेच काम नाही करायला लागत. मी करू लागतो तुले काम. अहो पोरगी तर पोरगी तू आहे माय गंगा आणि एकटी पिंकी. मायले कुणी बोललं तर तयार राग येते त्याले. मायले काम नाही करू लागतलं तर मायची दया येते रीश येते. म्हणजे मायचं म्हणजे त्याले मायची किंमत आहे. माया पोट्टीले मायची नाव कवळीची किंमत नाही आहे हो गंगे. मला बिचारे कधी कधी रड येऊन जाते रड आले. हो बाई ती पोरगी अजबच आहे बापा. एवढी बोलून राहील तू तरी मोबाईलच पाहून राहील ते. म्हणजे काही तिले घेणदेण नाही आहे तिले. काही घेणदेण नाही आहे. काय मोबाईलच्या मागं पिसायला लागली ना काय तर बापा. आमच्या पोरीजवळ का मोबाईल नाही आहे का? 24 तास मोबाईलच थोडे घेऊन बसते. सांग बाई गंगा आपण म्हणतो सुधारले पाहिजे. मायच्या घरी संस्कार चांगले पडले वळण चांगलं पडलं का समोरची नवऱ्याच्या घरची जिंदगानी चांगली होते. मग होत नाही काय? हे ऐकतच नाही ना बिचारे. कैच्या काही बोलत राहते. जाऊ दे तू काही टेन्शन नको घेऊ बापा. सुधरण तर सुधरण नाही सुधरली तिच्या साथे. काय करतो मग एवढी सुधारायचा प्रयत्न करतो तरी सुधरत नाही माय. आमच्या पोरीच होईना काय? आम्हाला काय पोरं आहे काय? आम्हाला पोरं आहे पोरी आहे. दोन्ही चांगलेच आहे बाबा. तीच पोरगी काऊन अशी बिघडली काय मी. तू साऱ्या जगाला संस्कार देतो पण त्या पोरीवर तुझे संस्कार कवळीचे नाहीये. काऊन तुझे संस्कार कुठून कुठून भरलेले आहे पण हिच्यात. म्हणजे हे ती पोरगी म्हणाले कलंक काय कलंक. काय करतं माय? नशिबी पडलं न वाराने घडलं. त्याच्याशिवाय काय हो दुसरं काय आहे आता? हो ना तर बाप पाहिला बाप तसा नवरा चांगला आहे मायावाला. नवरा चांगला आहे नाही बिचारा दारू एखाद्या वेळेस पेते पण मायावानी संस्कार दया येते मया येते. कोणाची नाही पोट्टी कोणाच्या वानावर गेली कोणाच्या नाही काही समजायला नाहीत मले. पोरग व शांती पोरग साजरा आहे. शिकून राहिला ते मस्त. हिच्या हलकट नाही निघालते आणि साजरे माय पोरग. पोरात दाखव ना मी थांब ना थोडीशी. सध्या यायचे लग्न उरकू दे. यायच्या लग्नात बोलावतो ना पोराले. बोलावजो बापा. वज्जर दिवस झाले हो माय पाहिलं नाही त्या पोराले. हो माय गंगा येतच नाही होत शिक्षण पायी. आता या कधी ना कधी दाखवतो मग मी तुला. आता चांगला दिसते हो. एखाद्या वेळेस आपण करू व्हिडिओ कॉल करून बोलू मस्त त्याच्यासोबत. हे बाई किती वाचरट आहे. लोकांच्या लेकराले चांगली म्हणते न स्वतःच्या पोरीले वाईट म्हणते. काय माई आहे काय माहित. एखादी माय असते ना किती काही पोरगी बदमाश असली ना तरी ते तिच्या पोरीले चांगलीच म्हणते. आपल्या घरचं ते झाकूनच ठेवते पण माई तशी नाही. लोकांच्या घरचं झाकून ठेवते ना माया घरचं उघड पाडते. अशा मायची सवय आहे बाप्पा. काय करावं ना काय नाही तर शांते चालतं काय मग? पार्टी करायला चालतं काय म्हटलं? हो चल ना. 2-4 भांडे घासू दे येतोच मी. त्या मागूनच येतो. थांबतो तिथं त्या घराजवळ थांब. 2-4 भांडे घासले का येतो मी. हे पोट्टी काहीच नाही करत ना काहीच नाही करत म्हणून 2-4 भांडे घासू दे मला. पडले राहील माहिती संध्याकाळपर्यंत चांगलं नाही वाटत. तुम्ही थांबा येतो मी 2 मिनिटात येतो. बरं ठीक आहे. बस बेशरम बस मस्त. असं नाही का आपल्या मायले काम आहे 2 काम करू दे. पोरगी म्हणून पोरगीच्या नात्याने एखादं काम जरी केलं तर मायले हलकं होते बा. असं नाही त्यात असा म्हणजे समजदारपणा तर काहीच भरला नाही आहे. मला समजत नाही तू शिकली तर काय शिकली व? एखादी नाकातली काढून तोंडातली घालणारी तरी बरी राहते पण तू तर बाई भल्ली अजब पोरगी निघाली. अजब पोरगी निघाली बापा. काय व सासूच्या घरी गेल्या अजून कामच करायला लागते. जाऊ दे बरं तू. लवकर लग्न करून देतो ना माहिती दे लवकर लग्न करून. काही नाही आठ पडन तू यावाला. माझ्या घरी यायचं नाही. एकदा लग्न करून देते यावाला. तिथं का सारखी सुधी राहिली नाही तू. तुला मी माझ्या घरात उभं नाही करत हो बाई. ते नाटक मी इथंच पाहून राहिली. आणि चुकी कोणाची असेल तूच असेल. कारण की तूच हिटलर आहे. हिटलर तोंडाचे. ते सासू सासरे चांगले राहील ना तूच बदमाश राहशील घुबड. अव मायच मला अशी पाप लावते तर लोक पाप लावते ते लागतेच मग. लोक अलग लावते माय अलग लावते. काय माया पोरीच्या बद्दलच तू अशी सोचून राहिली काय? मायाच वय तू चल उठ जाय बरं. ते घरी गेले जाय जाय आवरा वर कर साजरी आणि काम धंदे करत जाय. तेव्हा कुठे रातचं खाले देत जाईल खालेन दिन मी. माया हाताने करत
करत जाईन ना खात जाईन. माया बापाचं घर वय माया बापाचा माल आहे. मला कोणी हात धरू शकत नाही. बस विषय संपला. तुला कुठे जायचं आहे जाय. मी पाहतो जेवढे काम आहे जेवढे मायकून होते तेवढे करतो बाई मी. बस विषय संपला. आणि आता काही मला शिवाय देऊ नको. काव गंगाबाई मी काय म्हणतो बाई. हा बोला ना रश्माबाई काय म्हणता तुम्ही. काव गंगाबाई तुमच्या वावरात मस्त चना लागला आहे. अशा नाही म्हणत जरा का चला माझ्या वावरात हुरडा पार्टी करू. जरा चना घेऊन जा भाजीले. अशा नाही म्हणत बापा तुम्ही. हा भल्ले आहे बापा गंगाबाई तुम्ही. काय नाही म्हणू बापा. फुकट मध्ये लागते का चना. मेहनत करायला लागते चना लावाले. मोठ्या म्हणून राहिला तर घरी नाले पाहिजे तुम्हाला भाज्या करायला. सांगू काय तुम्हाला. नाही बाबा मजाक केली बाबा. मन पाहिलं. हो पैसा खोटा दगडातला देव मोठा. पैसा खोटा दगडातला देव मोठा. काय माय असं कोणाचं वावर नाही का तिथून चनाची चोरून गिरून आणू आपण. कोणाचं काव काकी त्या वावरात काय पेरलाय व. माया वावरात काय व तूर्ण पराठी आणि आता गहू पेरला. यंदा चना गिना काही पेरला नाही. पाय ना गंगा काय म्हणते. गंगा चलत नाही म्हणते काय. भल्ली गंगा आहे व बापा. सोबत सोबत राहताना एकामेकीच्या वावरातला चना वाटू शकत काय तुम्ही व बापा. नाही गंगाबाई हुशार आहे ना. माईच्या वावरात तूर होती. तुरीला माया पहिले बारा लावता. रोजच्या शेंगाने मी तिला म्हटलं आता मेहनत करायला लागते म्हणते. पाय बरं गंगाबाई किती हुशार आहे. तिची मेहनत तिला दिसते ना. आमची मेहनत नाही दिसली होती तिले. का गंगाबाई भल्ली आहे व तू. मजाक करू राहिली हो बाबा. रश्मी मजाक करू राहिली हो बापा. काय माय आपण मायले की बहीण लेकी आपण काय रुसवा फुगा काय असते का आपल्यात. चल ना तू माझ्या वावरात लागीन तेवढ्या चना घे. मी आज तुले म्हणणारच होती का बाई आपण जाऊ मस्त प्लॅन करू. ह्या दोघी सोबत मी गोष्टीच करून राहिली. शांताबाई सोबतही बोलून आली मी. शांताबाई येतो म्हणे त्या घराकडे. आता आम्ही निघालोच होतो तुले बोलवाले. तर तू शिवून गेली तर बरं झालं. लाख लाख धन्य हो. आणि इले कोणी घेऊन आली आपल्या पिंकीले. मला काय माहित बाबा तुम्ही खरंच पार्टी गेट करायला चालल्या म्हणून. काय माय मजाक घेऊन राहिली बाबा गंगाबाई. मजाक घ्याले बापा. नाही वरच मी मजाक नाही घेऊन राहिली खरंच. विचार पार्वतीला विचार. हो माय हो आपण खरंच चाललो. गंगाबाई गंगाबाईच्या इकडले गंगाबाईचे मिस्टर गेले म्हणजे बाहेर गावले. आणि गंगाबाईचे मिस्टर असले म्हणजे गंगाबाईचे मिस्टर तोडून नेलेत म्हणजे बाबा चना. आता गंगाबाईचे मिस्टर बाहेर गेले अन्यास कर ना. तर आपण मस्त पार्टी करू. घरच्यासाठी चना आणू मस्त. म्हणून ते म्हणते का अन्यास कर माझ्या नवरा गेला म्हणते बाहेर. तर तुम्ही चला म्हणते वावरात. म्हणून बाई आता आपल्याला वावरात जायला लागते. माय बाई हो का बापा. चांगली गोष्ट आहे व चांगली गोष्ट आहे. पिंकीले बोलावणं जाणं. पिंकीले काय जाता जाता बोलावून घेऊ. ते घरीच आहे कामधंदे करतच ते. तिले म्हटलं चालली म्हटलं मी बाहेर. म्हटलं कर म्हटलं कामधंदे. जेवासाठी कटकट केली तिनं कटकट केली बिचारी. ते कटकटीत म्हणे ते आई म्हणे चना निघाला म्हणे आता. तर बाई चनावरून घरी आठवण आली हो मला. म्हणून त्या घरी पळत आली. असं बरं झालं बापा. शांताबाई कवा येते काय माहित बाई. शांताबाईची पोरगी एवढी वांडाय आहे व एवढी वांडाय आहे बिचारी. एवढी म्याड आहे. शांताबाई म्हणते ए फळाभर झाडत नाही म्हणते ते म्हणते. शांताबाई एकाने भल्ली बिचारी तिचं भलं टेन्शन घेते. एखाद्या दिवशी शांताबाईची तब्येतच खराब होणार आहे. तिच्या पोरी पै एवढं टेन्शन देते होते. एवढं टेन्शन देते नुसतं मोबाईल पाहत बसते. तिची माय मग तिला सांगून राहिली होती तर तिचं मायचं नाही ऐकून राहिली. ते मोबाईलवर हाय हॅलो बाय करून राहिली. शोभते का माय तिच्या पोरीले. शोभते काय म्हटलं. कुठं माय वाया गेलेली केस आहे ते. वाया गेलेली केस असले माय पोरगी. मग एवढी साजरी पोरगी तिनेच बिघडवली होती. आणली मी जाग्यावर. मी म्हटलं मी बिघडायच नाही म्हटलं. आणलं मी बरोबर जाग्यावर. आणि कोमल सोबत ठेवली तिने तर अजून सुधारली माई पोरगी. ऐका नाही बदमाशच आहे ते. चांगली बदमाश आहे. ना कामाधंद्याची आहे ना अक्कलवान आहे ना सुशिक्षित आहे ना शिकली आहे ना काही आहे. ते काहीच कामाची नाही. ती शांताबाईला लवकर उरकवून टाका लागते तिचं. आणि तिले जेव्हा अद्दल घडण सासरी गेल्यावर कसं राहते काम कायले म्हणते संस्कार संसार जे जेव्हा तिला समजन तेव्हा ते वाटणीवर येईन. त्याच्याशिवाय काही वाटणीवर येत नाही आता. आणि माय की तिला मारून काय बाबा मारून टाकन काय बाबा. 9 महिने 9 दिवस पोटात वागवलं जन्म दिला आणि तिला का मारून टाकन काय आता. शांताबाई तरी एका बोटाची थापडणे मारत तिले तरी डोक्यावर बसली ते कुत्र्यावानाची. नसानी आहे का कुठे नसानी आहे. खूपच नसानी आहे बापा. तिला इशारा सही नाही होत. आपण तिला कोणती गोष्ट म्हटली नाही भांडण्यासारखीच बोलते. चांगली नाही बोलत काही. तिला म्हणजे चांगलं बोलायची म्हणजे तिला पत आहे का काय आहे. नुसतं वांडाय गोष्टी चांगली बोलतच नाही ते. मग नाही तर काय माहित नसानी असाले रात नको जात तिच्यासोबत. राहिले बिघडली पोट्टी आहे ते. आणि शांताबाईला सांगा लागन जास्त काही टेन्शन घेऊ नको तिचं. हो टेन्शन घ्याले नाही हो माय रश्मी. असं एखादा मन आपल्याला टाकून दिल्यानं होईन काय बापा. शांताबाई आपल्या किती मदतीला धावते. आता एक बेकार निघालं पाखरू तिचं तर आपल्याला सांभाळूनच घ्या लागन ना माय. ते किती काही बेकार असलं तिच्या मायच्या इकडे पाहून तिला चांगलंच म्हणा लागन आपल्याला. काय करतं तिच्या मायच्या इकडे पाहून आपल्याला तिला चांगलंच म्हणा लागन. तिची माय जेवढी चांगली आहे ना तिच्या मायची तेवढी इज्जत ठेवा लागन आपल्याला. आपण जर म्हटलं हे पोट्टी काही कामाची नाही अशी आहे तशी आहे चार चौकात काही बोलत जमणार नाही ना माय. शांताबाईची नजर खाली झुकन ना. आपल्याला शांताबाईची नजर खाली झुकायची नाहीये. हो ना तर ती गोष्ट बरोबर आहे माय. काय करतो नाही व किती काही बेकार असली तिची पोरगी तिनं बेकार म्हणू म्हटली. आपण चांगलंच म्हणायचं लोकांसमोर. ते चांगली आहे ना आपल्यासाठी किती चांगलं करते ते आपल्यासाठी सर्वेचं भलं पाहिजे ते. तिच्या पोरीचे आपण भलं पाहायचं चांगलंच म्हणायचं करू दिली किती वाईट करते. पण आपण लक्ष ठेवायचं. आपण 4-5 जणी मिळून तिच्या पोरीवर लक्ष ठेवायचं. माया पोरीला बाई शांतीने सुधरवलं. तिने नसतं सुधरवलं ना तर माया पोरीचे आता वाटोळं झालं असतं. हो त्या दोघी दलिंदरी सोबत राहून तोंडात नाव नाही घेत मी त्याचं. छान माय आहे जाऊ दे बापा.
चला बरं तुम्ही चला ना. चला बापा आली बाई धावत धावत. चला लवकर. माय रश्मी तू तर पहिलेच आली व. माय शांताबाई पहिले म्हणजे हो बापा त्या पहिले त्यानंतर मला सांगितलं तरी मी पहिले आली. हो ना तर. आणि चला तर माझ्या पोरीला घेऊन जा लागते माझ्या घराकडून. चला बापा चला लवकर. चला 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 चला. माय बाई 3:30 तासच वाजले हो बापा. तोडून आणू काही त्याला भाजू काही न खाऊ काही बापा. सारी रातच होय ना हो आपल्याला. रात व्हायले. काय करते शांताबाई? हा घरी जाऊन कोणते काम आहे? 6 वाजेपर्यंत गेलं तरी होते. 6 वाजेपर्यंत दिवस राहतेच. नाही काय? मग आपण मस्त कवा कवा पाहू आणि मस्त भाजू ना मस्त खाऊ आणि भाजीला घेऊन जाऊ थोडसा घरी. नाही व गंगा जाऊ ना घरी घेऊन. नंतर बोंबलन बापा त्या नवरा मग. नाही हो बापा माया नवरा पाय बाई. माया नवरा याच्या आंधी आपल्याला घरी जायला लागते नाही तर मग घरी न्यायला नाही भेटत. मग तो आला ते आले समजा वावरात जर आले आणि आपण खाताना दिसलो तर काही हरकत नाही. घरी नाही नेऊ देणं बापा मग. म्हणून बापा फटाफट उरकावा आणि फटाफट मग जरा जरा घरी घेऊन जा. काकू इथे तर सारी मला पराठी दिसून राहिली बापा. कापूस नाही फापूस नाही तुमच्या वावरात. काय 12 महिने कापूस लागते काय? पराठी उचलून घ्या ना आता. वकर नाही या वावराले. काय व बापा किती चिकट आहे बापा तुम्ही. म्हणजे कापसाचा कण कण निघेपर्यंत कापसाची पराठी तुम्ही तोडत नाही म्हणजे भले आयजी काकू तुम्ही. नाही हो माय पिंके तसं नाही हो बापा. अगो शेवटचा कापूस आता बोंड बांड परवाच्या दिवशी ती असले हो बापा. वखरन ना आता आणि चरा दुसऱ्या वावरात पेरलाय माय. काय माय पिंके तू गो बापा. आता काय करतो माय कास्तकाराचे त्यानंच तर पैसे होते. कापूस होय ना तो कापूस पुरते एखाद्या वावरात नाही पुरत. असं अशी गोष्ट आहे माय. घे ना मग शांताबाई कर ना फटाफट. काय करता ना बापा? कुठून सुरुवात करता? कुठच्या ना उपडता समोरचा उपडा आणि एखाद्या जण आग लावा आणि त्याला भाजू मस्त ना खाऊ ना घरी चाललो जाऊ बापा. आणि जरा घरी घेऊन जाऊ. दिवसाच्या अंदर घरी गेलेलं बरं नाही काय? आणि वावर पाहिलं लय दूर बापा. 10 कोसावर वावर आहे ना जवळ नाही ना वावर. हो बापा रातचं बेरातचं वावरातून कुठं घरी जातं माणसासारखं. माणसं जाते बापा. आपल्यासोबत लहान लहान लेकरं आहेत अजून पोरी बारी आहे. चांगलं नाही बापा रात्री बेरात्री जाणं. झाकट पडायचं. लवकर लवकर चला बापा. पहिलेच उशिरा आलो. उद्या घ्या लागत होता बिचारी गंगा. तू नाही आजच घेतला व. अव शांताबाई उद्या एकसट नाही घेतलं. माईचा माणूस घरी असताना तर माईच्या माणसानं मला आजही नसतं नाही म्हटलं असतं. काही वावरात नाही जागत म्हटलं असतं. आज ते कागदपत्राचं काहीतरी काम आलं म्हणून गेले ते गेले म्हणून मला वावरात चक्कर मारजो म्हटलं. चल बाई आता वावरात नाही म्हटलं तर चना घ्यायला देणं होते म्हटलं. तिथं पार्टी करणं होते म्हटलं. आणि ते त्या मिसानं आले मग आता इथं आपण. हो काय ऐसी बात है वो. गाडी थकली बाई शांताबाई मी. बस बापा वज्जर दूर वावर आहे हो माय. 2 व्हीलरच्या कामाचं वावर आहे तुया. सायकलचं कामाचं वावर आहे. पैदलचं काही कामाचं नाही माय. किती वेळ लागला बापा याले. आपण 3 वाजता निघालो आणि 3:30 पावणे 4 वाजले बाई आले. म्हणजे अर्धा पाऊण तास काय म्हणते बापा. आणि किती दूर वावर आहे बापा तुझ्यावाला. नाही बाई गंगा गाडी थकली मी हो बापा. गाडी थकली. काय करतो माय वावर पाहिजेच ना माय रश्मी. जवळ असो का दूर असो बापा. हिची बाबा रोजच पैदल येणं जाणं करते. त्याचं मला समजतच नाही कसे येणं जाणं करते पैदल न. काय तर 10 एकर वावर एवढ्या दूर आहे आमचं. काय करतो वावर आहे तर पावर आहे माय रश्मी. वावर आहे तर पावर आहे. कसं असो दूर असो का जवळ असो माय थकलं तर चालते. हो जीवनात थकून येतात आपल्याला. चलता थकून जाऊ आपण. पण आपल्या आयुष्याच्या संस्काराच्या गाडीला थांबवून नाही देत. पैशाचा पसारा राहते. पैसाच पैसा राहते मस्त. जेवढी मेहनत घ्यान तेवढा जास्त पैसा राहते कास्तकारीत. काकू आता गोष्टीच करा आणि काय घे ना लवकर. मग झाकट पडल्यावर म्हणा जाऊ द्या आपण करू नाही घरी चाललो जाऊ तसंच. काय बाबा तुम्ही मिठ्ठू पाडून द्या कर ना लवकर बापा. कधी करते न कधी नाही. कधी झाकट पडेल कधी घरी जाऊ आपण. करा ना लवकर. हो पिंके करू थांब घरी नको करू हो बापा. घरी नको करू. अय्या काकी तुम्ही रिंकूला नाही आणलं का बरं? रिंकूला नाही आणलं. तिला आणायचं होतं. घरीच तर होती ती. कुठं आणता माहिती लय डोक्षाले ताप बापा. घरीच तर मला एवढा संधा बांधून टाकला. एका कामाला हात नाही लावत बाई. एका कामाला हात नाही लावत. पहिले तू जशी होती ना सेम तशीच झाली ती आता. मुज्जर वांडायपणा करते. काय सांगू तुले मी. काही विचारू नको बाबा माझ्या घरची कथा. अय्या हो का जी बाई असं नाही व्हायला पाहिजे बापा. मी पहिले लई बेकार होती ना. बेकार म्हणजे मी मुज्जर होती. मला कोणाच्या बद्दल दया नव्हती प्रेम नव्हतं. मला संस्कार नावाची चीज नव्हती. हे असं जर राहिलं ना तर आपण जीवनात कधीच पुढे नाही जाऊ शकत. बघा मी सुधारली ना तर माझ्या आयुष्यात मला असं वाटते की चांगल्या गोष्टी घडत आहे म्हणून. हो ना बाई. पण माईची पोट्टी बिचारी साऱ्या गावाला मी सुधारवतो बिचारी. आणि लोक असेच म्हणतात ना माय. हे तर लोकांना घाडी बापा मोठे संस्कार देते आणि स्वतःची पोरगी ती इकडे शेण खाते. असे लोक म्हणत नसन काय बाई. इले मायची काहीच कदर नाही. सांगून करायली. फळाभर झाडत तर नाही. फळाभर झाड आली. अहो तिला म्हटलं पोया टाकतो. पोया जमत नाही. भाजी जमत नाही. एवढी मोठी सांड्यासारखी झाली. काही कामाची नाहीये. हो माय पोरगी बरी आहे बापा तशी. पण कधी करते मुजऱ्या.
पण माई पोरगी मस्त कदरी गिदरीची आहे बाबा. कशी असू माई पिंकी कदरी गिदरीची आहे माय. काम करायला लावलं काम करते. लहानच आहे पण स्वतःहून जे काम करायला लावलं तेही करते आणि स्वतःहून वाटलं ते 1-2 कामं तेही करते बापा. हो मला माई पोरगी बरी आहे बापा. हाव का बाई? मी तर तुला सगळेच काम करू लागतो व 1-2 कामं सांगून राहिली. नाही हो माई पोरी सगळेच कामं करते. मी कमी कामं करत असतो. मला तर बाई माझ्या घरी तर जास्त कामच नाही राहत. मी माझ्या आईला कामच नाही करू देत. मी तोंडाने सांगतो मला गर्व आहे की मी माझ्या आईला काम नाही करू देत. सगळे कामं मीच करते आणि सगळे कामं माझा अभ्यास करून करते मी. हो गर्व आहे मला माझ्यावर. आम्हालाही गर्व आहे तुझ्यावर असं नाही आम्हाला गर्व नाही आहे म्हणून आम्हाला सर्वांना गर्व आहे. आमच्या घरी जर आमच्या पोरीला जर आम्हाला टोमणं मारायचं असेल तर तुझेच नाव घेतो आम्ही. ते कोमल पाय ते पिंकी पाय. पिंकी तू ये व ती कोमल पिंकी पाय म्हणतो कशी मायले कामं करू लागते कशी मायची दया येते असं बोलत असतो आम्ही मस्त. काय मग गोष्टीचा पिटारा लावला तुम्ही म्हणता झाकट पडल्याच्या आधी घरी गेला पाहिजे आणि गोष्टी जर करत बसाल तर कुठं कधी तुम्ही चना आणा कधी भाजांना कधी खाणं कधी घरी चला ना बापा. चल ना तोड ना फटाफट चला बरं चला लवकर. हो हो चला बापा चला. नमस्कार मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार.